नमस्कार दीपक जाधव. तुम्ही बघता की गुजरातवर एका ह्या मॅपवर बघा की एक चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते. ते म्हणजे लो प्रेशर आहे आता. जे काल डिप्रेशन होतं. ही चक्राकार परिस्थिती म्हणजे चक्रीवादळाचंच एक छोटं रूप असतं. इंटेन्सिटी कमी असते त्यात. तर काल जे 24 तास नाशिकवर जो पाऊस होता, तुम्ही बघताय ते चक्रीवादळ आता गुजरातच्या आसपास असलं तरी नाशिकवरती हे जे ढगाळ वातावरण दिसतंय, बघा गुजरातवर फिरताना दिसतंय. त्याचा परिणाम हे जे काही ज्याचे बाष्पाचे जे काही भाग हे पश्चिम घाटावर येतात, म्हणजे नाशिकवर येतात आणि नाशिकवर आल्यामुळे आपल्याकडे आज सकाळी ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे पश्चिम बाजूला थोड्याफार प्रमाणामध्ये बघा आपण बघू शकतो की नाशिक, इगतपुरी, संगमनेर, सिन्नर, ओझर, पिंपळगाव, अगदी वडाळी भुईपर्यंत इकडे वणी या भागामध्ये अति ढगाळ वातावरण आणि बारीक तुटक थेंब पडू शकतात. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर मात्र उद्या देखील ढगाळ परिस्थिती असली तरी डिप्रेशन गुजरातपासून बाजूला सरकून कराचीकडे, पाकिस्तानकडे निघून जातं आणि ओमान, येमेनकडे कदाचित त्याचा ट्रॅक दिसतो. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्वच्छ ऊन पडेल उद्या परवापासून आणि त्याच्यानंतर स्थानिक वातावरण तयार होईल. पुणे एकदा रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू होईल. म्हणून 1, 2, 3 तारखेला थोडाफार पावसाची शक्यताही निर्माण होते. त्यानंतर मान्सून 8 तारखेपर्यंत आपल्याकडे रिटर्न होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.